हरिओम. आवाज येतोय माझा? हो. वा, छान. तर दरवेळेला आपण ऑल्टरनेट केंद्र जसं गायत्री त्यांनी सांगितलं, आपण शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत असतो की नाही. मागच्या केंद्रात आपण ह्याच्या आधीची कथा ऐकली होती. कोणाला आठवतंय का काय झालं होतं त्यावेळेस? कोणाला आठवतंय? मी थोडंसं सांगणारच आहे काय झालं होतं. बघूयात. मी माझा स्क्रीन शेअर करतो बरं का. एक छोटासा स्लाइड शो आहे नेहमीप्रमाणे. मला वाटतं तुम्हाला त्या स्लाइड्स आवडतात का बघा, आणि मला नक्की नंतर सांगा. दिसतोय माझा स्क्रीन? हो. ओके. तर आपण ना मागच्या वेळेस, आता महाराजांचं आपण चरित्र बघत आहोत, तर मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की स्वराज्याचा विस्तार करायला महाराजांनी सुरुवात केली होती, आणि हा स्वराज्याचा विस्तार कसा झाला ते आजच्या कथेत आपण बघणार आहोत. आणि त्याच्यात ना फार मजेशीर काही काही प्रसंग आहेत बरं का, की महाराजांनी शक्ती तर लढवलीच, पण त्याबरोबर कशी युक्ती लढवली हे पण आपण बघणार आहोत. तर लास्ट टाइम म्हणून बघितलं होतं की महाराजांनी पहिले तर आता स्वराज्याचा विस्तार करायचा म्हटल्यावरती जावळीमध्ये राहणारे चंद्रराव मोरे नावाचे जे होते ना तिथे सरदार, त्यांच्या बरोबर त्यांना म्हटले होते स्वराज्यात या. पण हे चंद्रराव काही स्वराज्यात यायला जाम तयार नाहीत. हे नातलगच एक प्रकारे महाराजांचे, आणि महाराजांनीच त्यांना गादीवर बसवलं होतं त्या जावळीच्या. पण ह्यांची निष्ठा तर होती आदिलशाहीची, आणि आदिलशाहीची निष्ठा ठेवून हे काही केल्या महाराजांना जुमानत नव्हते, ऐकायलाच तयार नव्हते. अनेक पत्र पाठवली. मग महाराजांनी काय केलं, सरसकट सैन्य घेऊन त्या जावळीत उतरले. आणि ही जावळी म्हणजे कुठे माहितीये का, ही जावळी म्हणजे महाबळेश्वरला लागून असलेल्या दऱ्याखोऱ्यात. आणि आता कोयनेचं धरण आहे सध्या तिथे ना, बांधलं गेले, नंतर बांधलंय खूप उशिरा, पण हा सगळा तो प्रांत आहे. आणि तिथे वाघ आणि बिबटे आणि असे प्रचंड रानटी जनावर आणि घनदाट झाडी, ह्याच्यामध्ये हे चंद्रराव मोरे लपून बसलेले होते. आणि त्यामुळे त्यांना असं होतं की कोणीच हात लावू शकत नाही. पण महाराज घुसले आणि चंद्रराव मोरेला पकडला. आणि तो पकडल्यावरती त्यांनी पळून जायचा प्रयत्नच केला होता बरं का. तर एका डोंगरावरती जाऊन लपून बसले होते, पण तिथनं पण ते महाराजांनी त्यांना ओढून खाली आणलं. आणि त्याच्यानंतर त्यांना तिथे ठार केलं, कारण त्यांना 10 वेळा सांगून सुद्धा ऐकत नव्हते. आणि महाराजांचा न्याय होता की स्वराज्यात या, गोडी गुलाबीनी नीट राहा, अत्याचार जनतेवरती करू नका. पण मोरे काही ऐकायला तयार नव्हते, आणि मोरेंनी स्वतःचाच नाश करून घेतला. आणि हा जावळीचा प्रांत महाराजांच्या हातात आला, म्हणजेच आपल्या स्वराज्यात आल्या. आणि जसा हा प्रांत आला ना, तसा आता तुम्ही स्क्रीनकडे बघितलं ना, तर तुम्हाला दिसेल की त्या प्रांतात अनेक किल्ले आहेत बरं का. तुम्ही पण कधीतरी थोडे मोठे झाला किंवा आईबाबांबरोबर नक्की हे किल्ले बघायला जा. आणि तिथे जो एक रायरेश्वरचा गड म्हणून होता ना, तो म्हणजे हा भला मोठा गड होता. त्याच्यावरतीच चंद्रराव लपून बसला होता. तो रायरेश्वरचा गड झाला रायगड. त्याच्याच बरोबर तिथे जवळपास आहे मकरंदगड, तसा चंद्रगड, सोनगड, कांगोरीचा किल्ला, चांभारगड. आणि इथे खाली एक दिसतोय बघा, तो तर भला मोठा डोंगर होता. त्याला काय म्हणायचं माहिती का, भोऱ्याचा डोंगर असं नाव म्हणायचे. आणि हा भोऱ्याचा डोंगर हा म्हणजे जणू त्या सगळ्या जावळीच्या खोऱ्यावर आणि महाबळेश्वर जसा पहारा देऊन उभा होता. आणि हा डोंगर महाराजांनी बघितला. आणि मोरोपंत पिंगळे नावाचे त्यांचे एक जबरदस्त सरदार होते. त्यांना सांगितलं की याच्यावरती एक भला मोठा गड बांधा. आणि तोच गड म्हणजे त्याला काय नाव दिलं माहितीये कोणाला? त्याला नाव दिलं प्रतापगड. आणि असं सगळे किल्ले त्या प्रांतातले महाराजांकडे आले. त्याच्यानंतर महाराजांनी उसंत नाही घेतली की आता एवढे किल्ले आलेत म्हणून आता बसा, आता पुढे काय करायचं. तर महाराजांचं विलक्षण ध्येय होतं, सगळ्या ह्या मुघली सल्तनतेपासनं, ह्या आदिलशाहीपासनं मुक्त करायचं होतं, सगळ्या हिंदवी साम्राज्याला निर्माण करायचं होतं. आणि म्हणून महाराजांनी पुढचे मोर्चे वळवले. कुठे? तर करे पठाराकडे. आणि या करे पठाराकडे मोर्चे वळवल्यानंतर सैन्य घेऊन निघाले. इथे बघा चित्रात महाराज आणि त्यांचे मावळे आहेत. आणि ते पठार म्हणजे असं मोठ्याच्या मोठा प्रांत होता बरं का. आणि ते पठार कोणाच्या ताब्यात होतं माहितीये? तेही आदिलशाहीत होतं. आणि आदिलशाहीत तिथे आदिलशहानी कुठल्या सरदाराला नेमलं होतं, तर मोहिते म्हणून होते. आणि हे मोहिते म्हणजे मुळात शिवाजी महाराजांचे मामा लागत होते. म्हणजे त्यांचे जे राजांच्या ज्या सावत्र आई होत्या, त्या सावत्र आईंचे सख्खे भाऊ.
आणि ह्या मामांवरतीच महाराजांनी मोर्चे वळवले. आता हे मोहिते मामा जे होते ना, ते मोहिते मामा नेहमीच आपल्या भाच्यावरती चिडून असायचे. त्यांना असं वाटायचं की अरे आदिलशाही सोडून हे काय उगाचच उन्हाडक्या लावल्यात, आदिलशाहीत सामील हो, तुझ्या वडिलांसारखी त्यांची चाकरी कर, हे फालतूचे खेळ बंद कर. पण महाराजांचं ध्येय फारच मोठं होतं. महाराज गेले आपल्या मामांकडे, ते घुसले सरळ महालात, त्यांच्या वाड्यात म्हणजे ते मामा राहायचे. आणि वाड्यात घुसल्यावरती सगळीकडे चौक्या पहाऱ्या उभ्या केल्या बाहेर. महाराजांचे असे मावळे अर्धांड उभे राहिले, हातात भाले तलवारी घेऊन. आणि मोहिते मामांना म्हटले, महाराज प्रेमानेच म्हटले, मामा स्वराज्यात या, तुम्ही आदिलशाहीमधनं बाहेर पडा, आपण छान सुंदर स्वराज्य निर्माण करू. मामा एक ना दोन जुमानायला तयार नाही. म्हणले, अरे शिवाजी, मी सांगतो ते ऐक, आदिलशाहीमध्ये ये. शिवाजी महाराज संतापले आणि हुकूम सोडला आणि सरदारांनी महाराजांच्या या मोहिते मामांना बेड्यास ठोकल्या. आता सगळीकडे एकच टेन्शन झालं होतं की आता मामांनाच, आपल्या भाचेनी मामांनाच स्वतःच्या पकडून नेलं. पण महाराज अतिशय त्यांच्या ध्येयामध्ये आणि त्यांचं जे लक्ष होतं स्वराज्याचं, त्याच्यामध्ये कुठेही कमतरता पडून देणार नव्हते. एकदम कर्तव्यनिष्ठ होते. आणि जो कोण मध्ये उभा राहील, मग स्वतःचेच मामा का होईना, त्यांना सुद्धा महाराजांनी पकडलं. आणि या मामांनी मुळात हा माणूस चांगलाच नव्हता. यांना लाच खायची अतिशय सवय लागली होती. लाच खाणं म्हणजे काय? म्हणजे कोणाकडनं तरी पैसे घ्यायचे आणि दुसऱ्यासाठी काम करून टाकायचं. आणि ते पैसे घेऊन मग चुकीचं भले का काम असे ना, असं म्हणून त्यांनी अनेक जमिनी हडपल्या होत्या, अनेक लोकांचे कितीतरी पैसे चोरले होते, कुठे कुठे लोकांना तुरुंगात डांबून टाकलं होतं. अशा पद्धतीचं ह्या मोहिते मामांचं कार्य चाललं होतं. हे शहाजीराजांना पण माहिती होतं. शहाजीराजांकडे तक्रारी पण गेल्या होत्या. पण शहाजीराजांनी त्या सगळ्या तक्रारी कुठे पाठवल्या? शिवाजीराजांकडे, महाराजांकडे. त्यांना माहिती होतं की महाराज कसे न्यायी आहेत, नीतिवान आहेत. आता कऱ्हे पठारावरती जेव्हा एकीकडे मोहिते मामांचं हे कऱ्हे पठार महाराजांनी स्वराज्यात आणलं, आणि तेच त्यावेळेस बिजापुरात काय झालं होतं, तर बिजापूर म्हणजे हा जो साऊथ इंडिया मधला मोठा प्रांत आहे, पुढे मी एक मॅप दाखवीन बरं का तुम्हाला, तर तिथे हा आदिलशहा होता. त्याचं नाव काय होतं? बादशाह मुहम्मद अली आदिलशहा. आणि हा बिजापुरातला हा बादशाह त्यावेळेस मरण पावला, मृत्यू पावला. तुम्ही आता बघितलं ना, तर हा आदिलशहा बादशाह होता कसा मुळात, तर हा अतिशय विलासी होता. विलासी म्हणजे काय? तर विलासी म्हणजे त्याला फक्त लव्ह ऑफ थिंग्स पाहिजे होतं. म्हणजे त्याला सगळीकडे पैशांनी जे जे भोग भोगता येतील, जे जे माणसाला भोग भोगता येतील, अशा पद्धतीचे तो ते भोग घेत राहायचा. म्हणजे खूप सारं सोनं नाणं, अजून काय बायका मुली, असं सगळ्या पद्धतीने, सगळे कापड, अशा पद्धतीने मोठे मोठे महाल, असं सगळं तो त्या भोगांमध्येच नेहमी राहायचा. त्यामुळे तो अतिशय चांगला, अजिबात चांगला नव्हता. मग त्याचबरोबर ह्या आदिलशहानी त्याच्या मोठ्या भावाचे मुळात डोळे काढले होते. आणि डोळे काढून का काढले होते? तर यांच्याकडे ती प्रथाच होती की त्या बादशाहीच्या गादीवरती कोण बसणार, तर जो कोण आपल्या इतर नातलगांची कत्तल करेल, भावांची कत्तल करेल, वडिलांना मारेल, आणि मगच तो बादशाहीवरती बसायचा, त्या गादीवरती बसायचा. तर मोठ्या भावाचे चक्क डोळे काढून टाकले होते आणि लहान भावाची चक्क बोट छाटली होती, म्हणजे कापून टाकली होती, आणि त्यांना तुरुंगात डांबून टाकलं होतं. असा हा आदिलशहा होता. आणि अशा ह्या आदिलशहानी मुळात तिथे तुम्ही एकच मिनिट मागच्या स्लाइडला जातो. या आदिलशहानी त्या बिजापुरात भला मोठा त्याचा हा संसार थाटला होता. आणि त्याचं एक वाक्य बर का, मरता मरता तो काय म्हणाला ते खाली लिहिले. तो मरता मरता म्हणाला की मैं और जिंदा रहता तो कर्नाटक मुल्क को अपनी काबू में लाकर, त्या मुलकाला म्हणजे जणू काही पूर्णपणे मुसलमान बनवून टाकीन, इस्लाम बना देता. आणि अब तो मेरी ज्यादा उमर नहीं रही, मैं मर रहा हूं, तो मेरी मुराद पुरी करो, असं म्हणून हा मेला. आता त्याच्यानंतर बिजापूरमध्ये हा सगळा गोंधळ चालला होता. म्हणजे तिथे कसं होतं, मुघलांचं पण साम्राज्य होतं. म्हणजे मुघल कोणाचं होतं? मुघल साम्राज्य कोणाचं होतं? तर औरंगजेबाचं होतं. त्यावेळेस शहाजहान होता हिंदुस्थानचा बादशाह, आणि त्याचा मुलगा हा औरंगजेब. ह्या औरंगजेबानी त्याच वेळेस बिजापूरला वेढा घातला, बिदरच्या किल्ल्यालाच वेढा घातला. आणि त्यामुळे तो सरळ थेट आदिलशाहीमध्ये चालून आला. आता महाराजांनी हीच संधी साधली, कारण इकडनं औरंगजेब चालून आला, इकडनं महाराजांना आपलं स्वराज्य निर्माण करायचं होतं. मग स्वराज्य निर्माण करायचं होतं, तर महाराजांनी ही संधी साधून काय केलं,
तर रघुनाथ बल्लाळ म्हणून त्यांचे एक सरदार होते, त्यांना सरळ दाभोळ आणि कोकणमध्ये त्यांना सोडलं. आणि ह्या रघुनाथ बल्लाळांनी तिथे दाभोळचं बंदर जे आहे म्हणजे पोर्ट, बर का, ते पोर्ट समुद्र किनाऱ्याला लागून असलेलं हे बंदर ते काबीज केलं. आणि त्याच वेळेस त्यांनी, दाभोळ म्हणजेच त्यावेळेसचं काय होतं, मुस्तफाबाद, हे सगळं आदिलशाहीत होतं. त्यामुळे औरंगजेबाची ही चाल बिदरवरची बघून महाराजांनी इकडे मोकाट आपल्या सरदारांना सोडून दिलं. आणि मग आता महाराजांनी इथे गंमत केली बरं का. काय गंमत केली बघा, महाराजांनी जसं इकडे हे कोकण प्रांतामध्ये धुडगूस घालायला सुरुवात केली आणि तो प्रांत काबीज केला, तसंच आपले एक फार हुशार त्यांनी वकील, त्यांचं नाव काय होतं, सोनोपंत डबीर. या सोनोपंत डबीरांना त्यांनी बरोबर कुठे सोडलं, त्यांनी दिलं पाठवून औरंगजेबाकडे. आता बघा, औरंगजेब ह्या आदिलशाहीला बळकावायला आलेला आहे. इकडनं मराठे म्हणजे महाराज आपलं स्वराज्य स्थापन करतायत आणि आदिलशाहीचाच प्रांत घेतला आणि आपला वकील पाठवला औरंगजेबाकडे. आणि तो वकील गेला आणि म्हणाला कसा की, औरंगजेब महाराज, राजे, अहो आम्ही तुमच्यासाठी हा प्रांत घेतोय, आम्ही तुमच्याशी निष्ठावंत राहणार, तुम्ही आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या. औरंगजेब तर खुशच झाला, म्हणलं अरे हा शिवाजी आयताच आपल्याकडे आला की. तर त्यालाही आदिलशाहीवरती रागच होता, नकोच होती ती आदिलशाही. म्हटला की भले असं तर असं, आणि म्हणून म्हटला की अरे मी तर फारच खुश झालो, आणि एक दिलं पत्र पाठवून महाराजांना त्या वकिलांबरोबर. आणि ते पत्र असं होतं की आदिलशाहीचा जो मुलूक तुमच्या ताब्यात आला आहे त्याला आमची परवानगी आहे. आता आदिलशाहीच्या मुलखाला परवानगी देणारा औरंगजेब होताच कोण, पण महाराजांनी ही बरोबर चाल रचली होती. आणि त्या दाभोळ प्रांतातले अनेक किल्ले पण काबीज करायला सुरुवात केली आणि रघुनाथ बल्लाळांनी असं प्रचंड शौर्य तिकडे गाजवलं. आता झालं असं की इकडे हे वकील हे पत्र घेऊन परत येतात औरंगजेबाचं, तोवर हेरांनी बातम्या आणल्या की जुन्नरमध्ये प्रचंड पैसा आहे. आणि हे जुन्नर म्हणजे जुन्नरचं जे ठाणं होतं ना, म्हणजे ही जी जागा होती ना, ती जागा मुळात कोणाकडे होती, ती जागा होती औरंगजेबाकडे. आता औरंगजेबाचं इथे म्हणजे तुमचे आशीर्वाद असू दे म्हणून पत्र आणलो आणि ते यायच्या आधीच औरंगजेबाच्याच ठाण्यावरती महाराजांनी तिकडे चाल केली आणि जुन्नर प्रचंड लुटलं. आणि साधं सुद्धा लुटलं नाही बरं का, 600 मावळे घेऊन गेले आणि त्या काळात 10 लाख रुपये त्यांनी तिथनं लूट मिळवली. नुसतेच 10 लाख रुपये नाही, तो प्रचंड हिरे मोती, सोनं, अनेक कापड, सामान सुमान, आणि त्याचबरोबर 700 अरबी घोडे हे पण महाराजांना मिळाले. आता हे जुन्नर लुटलं आणि ते सगळं बातमी कोणाकडे पोचली, औरंगजेबाकडे पोचली. आणि महाराज इथेच थांबले नाहीत, तो मिनाजी भोसले नावाच्या त्यांच्या सरदाराला महाराजांनी श्रीगोंद्यावर पाठवलं, तो पण मुघलांचाच प्रांत होता. आणि एवढंच नाही तर स्वतः सैन्य घेऊन अहमदनगरवर चालून गेले. आता हे अहमदनगर म्हणजे तर औरंगजेबाचं जणू मुख्य ठाणं होतं. आता तिथे महाराजांना मात्र माघार घ्यायला लागली बर का, कारण त्या ठाणेदाराचं भलं मोठं सैन्य, मुघली फौज ही मराठ्यांवरती चालून आली. पण महाराजांचा प्लॅनच असा होता की आपल्याला मुळात जीव वाचवायचा आहे, आपल्याला काही अहमदनगर काबीज करायचंच नाहीये, पण फक्त लुटायचंय. आणि असं म्हणून ते तिथनं माघार घेतली. पण ह्या सगळ्या बातम्या औरंगजेबाला समजल्या, तो संतापला आणि संतापल्यावर त्यांनी काय केलं, त्याला महाराजांचे बेत समजल्यावर त्यांनी आपले भले मोठे मोठे सरदार हे सगळे दख्खनवरती सोडून दिले. त्या सरदारांमध्ये कोण कोण होता बघा, एक होता कारतलब खान, तुम्ही ऐकलं असेल कुठेतरी तानाजी मूवी मध्ये कारतलब खान हे नाव. त्याच्यानंतर दुसरा होता होशेड खान, एक होता रायकरण सिंग, एक होता रायसिंह, आणि तसाच शाहिस्ते खान. अशा सगळ्यांना या दख्खनच्या सीमांवरती पाठवून दिलं. आणि काय बातमी पाठवली त्यांच्याबरोबर, काय सांगितलं, तर शिवाजीच्या मुलखातील गावे जमीनदोस्त करा, लोकांच्या कत्तली उडवा, लुटा गावे, जाळा, धुळीस मिळवा, आणि जो मध्ये येईल त्यांची मुंडकी उडवून टाका. अशा पद्धतीचं क्रौर्य या औरंगजेबानी आणि दाखवलंच होतं अनेक वेळेला, आणि आपल्या सरदारांना पण असाच निरोप दिला. आता झालं काय, महाराजांनी पुढची चाल चालली की महाराजांना माहितीच होतं की औरंगजेब असंच काहीतरी करणार. म्हणून मग महाराजांनी काय ठरवलं, महाराजांनी त्यांचे एक दुसरे वकील होते रघुनाथ पंत कोरडे म्हणून, त्यांना आता औरंगजेबाकडे पाठवून दिलं.
आणि ते पण असेच गेले. आणि हे इतके हुशार वकील होते की त्यांनी चेहऱ्यावरची माशी इकडची तिकडे न होता जणू असा काय आविर्भाव आणला होता की हा शिवाजी राजा किंवा हा शिवाजी हा त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल फारच पश्चाताप करतोय, त्याला खूपच वाईट वाटतंय. त्याला असं लक्षातच नाही आलं की जोश त्याचा होता की हे आपण औरंगजेबाशी म्हणजे बादशाह हिंदुस्थानशी आपण वैर धरतोय, त्यामुळे कृपया आम्हाला माफ करा, खूप म्हणजे आम्हाला आपलं म्हणून सोडून द्या. परत तेच आता औरंगजेब काय करतोय, तर औरंगजेबाने ह्या वेळेस पण चक्क माफ करून टाकले. परत एक पत्र पाठवले की हा हे परत असं करू नका, मला कळलेलं आहे, आम्ही मोठ्या दिलदारीने तुम्हाला माफ करतो वगैरे वगैरे. तर औरंगजेबाने परत माफ केलं. आता औरंगजेब काय वेडा होता का काय, हा हिंदुस्थानचा बादशाह होणार होता. पण त्यावेळेस दिल्लीमध्ये गोंधळ चालला होता बरं का, आणि त्यामुळे औरंगजेबाला वेळच नव्हता. आणि हीच बातमी शिवाजी महाराजांच्या हेरांनी बरोबर आणली होती. आणि तो गोंधळ काय चालला होता, तर तो गोंधळ म्हणजे ह्या औरंगजेबाचा जो त्याचे वडील म्हणजे शहाजहान त्यावेळेस मृत्यूच्या उंबरठ्यावर होते, त्यामुळे तो आता शहाजहान कधी पण मरणार होता. आता दिल्लीचा बादशाह मरणार असं म्हटल्यावरती आपण आदिलशाहीमध्ये गोंधळ बघितलाच होता कसा होता, तसाच हा मुघलांमध्ये पण प्रचंड गोंधळ होता. मुघलाईमध्ये हा औरंगजेबाला घाई झाली होती की सगळे फौज घेऊन दिल्लीत परत जायचं, म्हणजे तो शहाजहान जर मेला नाही तर त्याला मारायचं, त्याच्या आजूबाजूच्या त्याच्या भावांना मारून टाकायचं, या औरंगजेबच्या स्वतः सख्या भावांना. म्हणजे दिल्लीत कोण बादशाह बनू शकेल, तर हा स्वतः औरंगजेब बादशाह बनू शकेल. आणि तुम्ही बघितलं तर शहाजहाननी आपल्या बापाविरुद्ध असंच बंड केलं होतं, त्याच्या बाबांनी अकबराविरुद्ध बंड केलं होतं, आणि तीच कर्तव्य तत्परता आता औरंगजेबाकडे होती. त्यामुळे हा गोंधळ चालू असल्यामुळे औरंगजेबाला शिवाजी महाराजांकडे बघायला वेळच कुठे होता, आणि बरोबर हे महाराजांना माहिती होतं. आणि हा औरंगजेब कसा होता, तर हा प्रचंड धर्मांध होता. धर्मांध म्हणजे काय, तर त्याला सगळीकडे इस्लाम धर्म स्थापन करायचा होता, सगळ्यांना मुसलमान करून टाकायचं होतं. हिंदूंचा हा प्रचंड द्वेष करायचा, हा प्रचंड क्रूर होता, आतल्या गाठीचा होता. आतल्या गाठीचा कसा होता बघा, तो जसा हा दिल्लीला परत चालला होता तसा परत जाता जाता त्यांनी आदिलशहाला एक पत्र पाठवलं, आणि ह्या पत्रामध्ये काय लिहिलं की शिवाजीने तुमचा मुलूक घेतला आहे, किल्ले काबीज केले आहे, तर त्याला पहिले हुसकवून लावा. आणि हुसकवून नाही लावले आणि नोकरीवरच ठेवून घेतले तर काही करून त्याला कर्नाटकात पाठवा, ह्या डोंगराळ प्रदेशात ठेवू नका, पहाड का चुहा आहे तो तो सापडायचा नाही आपल्याला, आणि आमच्याशी तुम्ही निष्ठेने वागा आणि त्यामुळेच तुमचं कल्याण होईल. इथे आपण काही फोटो बघतोय बरं का, हे अशा प्रकारचे अत्याचार हिंदूंवरती अनेक प्रकारे मुघलांनी केलेले आहेत आणि औरंगजेबाच्या आदेशावरनं केलेले आहेत. पण हा औरंगजेब तर आता पळाला दिल्लीला, त्याला जायचंच होतं बादशाह बनायला, आणि हीच संधी साधून आता महाराजांनी प्रचंड पराक्रम गाजवला. पण हा पराक्रम गाजवत असतानाच दोन फार मोठ्या गोष्टी घडल्या. एक पहिली फार मोठी घटना घडली आणि ती दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे अफजल खानानी संभाजी महाराज म्हणजे कोण, तर शहाजी महाराजांचे भाऊ, तर त्यांचा विश्वासघात केला. आणि कनकगिरीचं म्हणजे कर्नाटक प्रांतात एक कनकगिरीचं राज्य होतं, तिथे किल्ला आहे, त्या किल्ल्याला वेढा घातला होता. त्या वेढ्यामध्ये शहाजी महाराज मारले गेले. कारण ऐन वेळेस, मोक्याच्या वेळेस, जेव्हा शहाजी महाराजांना मदतीचा हात पाहिजे होता, तेव्हा बरोबर अफजल खानाने मदतच पाठवली नाही, मुद्दामून केलं, कारण भोसल्यांचा हा कट्टर वैरीच होता. आणि संभाजी महाराज तिथे नेमकी मारले गेले. आणि त्याच वेळेस त्याच सुमारास नेमकी सईबाई, आपण बघितलं होतं, सईबाई म्हणजे महाराजांच्या पत्नी होत्या, या सईबाईंना दिवस गेले होते म्हणजे काय, तर त्यांच्या पोटामध्ये आता छोटस बाळ होतं, आणि ते बाळ जन्माला आलं, आणि त्याच बाळाचंच नाव, त्याचा जन्म कुठे झाला, तर पुरंदरगडावरती झाला, आणि ह्या बाळाचं नाव काय ठेवण्यात आलं, आपल्या काकांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाव ठेवलं गेलं संभाजी. आणि हेच पुढे प्रचंड शूरवीर संभाजी राजे म्हणून नावलौकिकास आले.
पण असे एक संभाजीराजे मारले गेले आणि छोट्या शंभूराजांचा आता जन्म झाला होता. आणि ह्याच काळात महाराजांनी आता शिवतांडव सुरू केला. शिवतांडव म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, तर जसं शंकर बाप्पाचं नृत्य असतं तांडव नृत्य, तसा प्रकारचा आता थैमान घालायला, धुडगूस घालायला, म्हणजेच मुघलांना, पोर्तुगीजांना आणि आदिलशाहीला हुसकावून लावायला महाराजांनी सुरुवात केली. आणि काय केलं, तर मराठा साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. म्हणजेच कोंढाणा जो शहाजीराजे जेव्हा पकडले गेले होते, आपण बघितलं होतं एका केंद्रात, तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी आदिलशहानी शर्त ठेवली होती की कोंढाणा माझा परत द्या, म्हणून कोंढाणा आदिलशाहीत गेला होता. हा कोंढाणा परत मिळवला. त्याचबरोबर आपण बघितलं रघुनाथ बल्लाळांनी दाभोळ मिळवलं. त्याचबरोबर कल्याण काबीज झालं, उत्तर कोकण काबीज केलं, त्याच्यामध्ये रत्नागिरी, खारेपाटण अशी जी बंदरं आहेत ती काबीज झाली. जंजिरा किल्ला कोणी बघितलाय का तुम्ही? मला माहिती नाही, पण अप्रतिम किल्ला आहे. त्या जंजिराच्या किल्ल्यावरती सिद्धीचे तिथे राज्य होतं. तर त्या जंजिराला प्रथम मराठ्यांकडनं वेढा घालण्यात आला. जंजिरा घेणं म्हणजे अशक्य होतं आणि महाराजांना तो पुढे कधीच घेता आला नाही खरं तर, कारण तो प्रचंड चिवट होते हे सगळे सिद्धी. पण वेढे लावले होते, मोर्चे लावले होते आणि सिद्धीला तर ह्याची सवय नव्हती. त्यामुळे मराठ्यांचा एक दरारा आता कोकण प्रांतात आणि समुद्र किनारपट्टीवरती बसायला लागला होता. महाराज इथेच थांबले नाही, तर 6-7 महिन्यात त्यांनी 40 किल्ले जिंकायची मोहीम आखली. म्हणजे लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, राजमाची, प्रबळगड, सरसगड असे अनेक किल्ले एका पाठोपाठ एक महाराजांनी अनेक सरदारांना ती कामं त्यांना वाटून दिली होती आणि सगळे सरदार जणू ही कामं आपल्या छातीवरती झेलत होते आणि सैन्य घेऊन दौडत सुटत होते. आणि एका पाठोपाठ एक असे 40च नाही तर अनेक किल्ले त्यावेळेस महाराजांनी स्वराज्यात आणले. आणि एवढंच तिथेच थांबले नाही, तर गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं. तर ह्या पोर्तुगीजांना आता हुसकावून लावण्यासाठी महाराजांनी चौल, तळे, घोसाळे अशी ही ठाणी त्यांची काबीज केली. आणि एकत्रच आता महाराजांनी सगळीकडनं चौफेर स्वराज्य वाढवायला सुरुवात केली. आणि ह्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट महाराजांनी जी निर्माण केली ते म्हणजे सागरी आरमार. आणि सागरी आरमार म्हणजे काय, तर मराठ्यांची नेव्ही फ्लीट. तर शिवाजी महाराजांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं, कारण महाराजांनी आता युद्ध करण्यासाठी गलबत तयार करायला सुरुवात केली. इथे हा फोटो दिसतोय बघा, प्रचंड मोठा गलबत आहे आणि त्या गलबतावरती तोफा, त्या तोफ्यांबरोबर तिथे कोळी समाजातले अनेक जबरदस्त तगडे शिपाई, पोहू शकणारे, समुद्राला म्हणजे न भिणारे, पाण्याला न घाबरणारे अशा पद्धतीचं सैन्य महाराजांनी उभं केलं. आणि पहिले सागराध्यक्ष त्यावेळेस कोणाला नेमलं, तर दर्या सारंग. आणि इथे बघा तुम्हाला हे किल्ले दिसत आहेत, हे अप्रतिम किल्ले. तर हे किल्ले बांधायला सुरुवात केली आणि काही किल्ले बांधलेलेच होते, ते किल्ले स्वराज्यात आणले. तर इथे 3 किल्ल्यांची नावं आहेत. 2 किल्ल्यांची नावं आहेत, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग, हे रत्नागिरीतले. आणि कल्याणचा पण एक किल्ला आहे आणि तो कल्याणचा किल्ला पण महाराजांनी बांधला. आणि त्या ठिकाणी 3 मजबूत ठाणी निर्माण केली, म्हणजे या समुद्राच्या बाजूनी कोणीच येऊ शकणार नाही आता स्वराज्यावरती. अशा पद्धतीचं महाराजांनी शासन उभं करायला सुरुवात केली होती. आणि त्यांचे मुख्य अंमलदार त्यावेळेचे कोण होते, तर इथे फोटो दिसतोय ना तुम्हाला, तर हे पहिले सरसेनापती होते बरं का. आणि त्यांचं नाव होतं माणकोजी दहातोंडे. आणि हे कशाचे सरसेनापती होते, तर घोडदळाचे होते. म्हणजे जी महाराजांकडे असलेले घोडदळ जे होतं, कॅव्हलरी मला वाटतं त्याला म्हणतात, तर त्याचे म्हणजे घोड्यावरनं जे सैनिक लढतात त्यांचे ते सरसेनापती होते. आणि दुसरे जे पायदळाचे म्हणजे इन्फंट्री मला वाटतं त्याला म्हणतात, म्हणजे जे सोल्जर्स पायी जातात आणि युद्ध करतात, तर त्यांचा सरसेनापती होते नूर खान बेग. आणि त्याचबरोबर महाराजांबरोबर त्यावेळेस युवा कोण कोण होते, जेधे, त्याच्यानंतर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, नेतोजी पालकर, मोरोपंत पिंगळे, जीवा महाला, असे किती किती सांगणार. आणि आता या बातम्या एक एक करून धडकत होत्या बरं का विजापूरला. आणि विजापूरला धडकत असतानाच आता आदिलशहाचा तर मृत्यू झाला होता. त्या आदिलशहाची जी बडी बेगम होती, तिला बडी बेगमच म्हणायचे, या बडी बेगमनी आता तिथलं शासन बघायला आदिलशाहीचं सुरुवात केली होती.
ही बडी बेगम प्रचंड संतापली होती आणि हिला सगळा जसा दरबार भरला होता, त्या दरबारात सगळीकडे जसं हिरवे हिरवे शामियाने जसे घातले जातात तशा पद्धतीचे सगळीकडे झालरी कापडं अशी सगळी होती. सगळे सरदार माना खाली घालून उभे होते. प्रचंड शांतता होती आणि तिथे एक विडा फिरवला जायचा आणि तो विडा होता एक प्रश्नाला धरून. म्हणजे काय, तर तो प्रश्न होता की कोण पकडणार या शिवाजीला. सगळ्या सरदारांनी आपल्या माना खालीच घातल्या होत्या. कुणी मान वरती करून हे धाडस करायला तयार नाही. पण तेवढ्यात एक प्रचंड आवाज कडाडला, मैं लाऊंगा शिवाजी को, असा आवाज कडाडला. आणि तो आवाज कोणाचा होता माहितीये का तुम्हाला सगळ्यांना? तो आवाज होता अफजल खानाचा. आणि हा अफजल खान हा म्हणजे चालायला लागला की एखादा पर्वताचं शिखर चालतंय अशा पद्धतीचा सरदार होता. भयंकर क्रूर होता, तितकाच शूरवीर पण होता. आणि त्याचा दरारा हा त्या सगळ्या विजापूर दरबारात प्रचंड होता. तो म्हणाला या शिवाजीला मी पकडीन. आणि असं म्हटल्यावरती एकच जल्लोष सुरू झाला विजापूरच्या दरबारात आणि बडी बेगम प्रचंड खुश झाली. आणि आता हा अफजल खान आणि आदिलशहा दोघं मिळून प्रचंड युद्धाच्या तयारीला लागले. आणि ती युद्धाची तयारी कशी होती आणि अफजल खान कसा क्रूर होता हे आपण नक्की पुढच्या शिवाजी महाराजांच्या कथेत पाहू. आणि इथनं पुढे आता हा अफजल खान दख्खनवरती चालून येणार होता. 3 वर्ष जवळजवळ ह्याची मोहीम चालेल अशा पद्धतीची तयारी ह्या अफजल खानाची होती. आणि त्याच्यामध्ये काय 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 त्यांनी साठवलं होतं आणि त्याची काय प्रचंड ताकद होती. आणि आता हे महाभलं मोठं संकट हे शिवाजी राजांवरती, आपल्या राजांवरती, महाराजांवरती आणि स्वराज्यावरती आता येणार होतं. आणि ती कष्ट आणि ती कथा प्रचंड शौर्याची आणि ऐकण्यासारखी आहे. ती आपण पुढच्या वेळेस बघूया. हरिओम.